अशोक खरात हा जो भोंदूबाबा आहे हा व्हीएसआर कंपनीच्या विमानाशी याचा संबंध आहे. व्ही.के. सिंग हा त्याचा भक्त असल्याचं आमच्या निदर्शनास येते आहे. 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंतचे याचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे. त्याचप्रमाणे याच्या खात्यावर झालेलं ट्रान्झॅक्शन, कुणाच्या सांगण्यावरून दादा व्हीएसआरच्या विमानात बसले होते, कुणी त्यांना रोखलं होतं रोडनी जाण्यापासून, म्हणजे 27 जानेवारीला, त्या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. आणि महाराष्ट्र सरकारने निपक्षपाती चौकशी करून जर अजितदादांना न्याय द्यावा असं जर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना वाटत असेल तर आमची हात जोडून विनंती आहे की अशोक खरात 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंतचे त्याचे सर्व सीडीआर काढा. आणि व्हीएसआर कंपनीचं जे विमान ते मग अरोरानी हायर केलं होतं का, त्यांनी सेकंड हँड ते विमान घेतल्याचं लक्षात येतं आहे. हे सगळ्या गोष्टी ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊ द्या. अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेचा जर आगडोंब उसळला तर मला असं वाटते ईशान्येश्वर मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत ही आग पेटत जाणार. यात्रा निघते त्या यात्रेला मी जस्टिस फॉर दादा अशा आशयाची यात्रा महाराष्ट्रामध्ये काढण्याचा माझा मानस आहे. 14 मेला संभाजी महाराजांची जयंती असते त्या दिवसापासून. आता ती यात्रा कशा स्वरूपाची असेल ते स्वरूप आम्ही ठरवलेलं नाही, कारण आता सध्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुरू आहे. आम्ही पण आमच्या पद्धतीने प्रचाराला जाणार आहोत. पण या संवाद यात्रेमधून काय साधणार बाबा तुम्ही? कमीत कमी ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद, जिल्ह्याच्या स्तरावर आपले जे दादांचे प्रेमी लोक आहेत त्या गोरगरीब लोकांना घ्यायचं, जिथं रात्र होईल तिथं मुक्काम करायचं, ग्रामसभेचे ठराव घ्यायचे. आता आज मला असं वाटते याचिका जी दाखल केली गेली होती म्हणजे त्याच्यात हायकोर्टात, मुंबई हायकोर्टात, त्याच्यावर सुनावणी होणार होती पण ती काय झाली मला माहित नाही. सुनावणी याचिका याच्याकरता दाखल केली होती सीसीटीव्ही फुटेज संदर्भात. या यात्रेतून आम्ही महाराष्ट्रात प्रश्न विचारणार आहोत, सरकारलाच विचारणार आहोत, दादांचं सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? दादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्सचा डेटा अद्यापही का? मुरलीधर मोहोळांनी सांगितल्यानंतर सुद्धा 15 दिवसाचा अल्टिमेटम दिल्यावरही 2.5 महिने होती तरी तो पुढे का आला नाही? दादांसोबत विमानात किती लोक बसली होती? दादांची कागद जळाली, दादांचे म्हणजे दादांचं शरीर जळालं, दादांची